नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रगती एज्युकेशनमध्ये। आज आपण मुंगवडीची भाजी करणार आहोत। तर या अगोदर मी एक परफेक्ट मुंगवडी कशी बनवायची हे मी टाकलेलं आहे। हा व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक टाकलेली आहे, तर नक्की बघा। वडीला जाडे लागणार नाहीत, वर्षभर वडी तशीच राहणार, त्यासाठी खूप टिप्स सांगितलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि वेळ वाया न घालवता चमचमीत चटपटीत अशी भाजी बनवूया। तर यासाठी साधारण मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे, ते आपल्याला उकळून घ्यायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर साधारण 4 ते 5 मिनिट आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर गरम पाणी झालेलं आहे। कढईमध्ये टाकायचं आहे तेल 1 चमच टाकलेला आणि मुंगवडी जे आहेत ते आपल्याला या तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत। साधारण 2 ते 3 मिनिट आपल्याला ही वडी जी आहे तेलामध्ये परतून घ्यायची आहेत। गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे। बघू शकता या पद्धतीने परतून घ्यायचं आहे। जर तुम्हाला परतून नसेल घ्यायची तर नाही घेतली तरीही चालेल। एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी आपण ही वडी काढून घेऊयात। तर नंतर मी परत यामध्ये 4 ते 5 चम्मच तेल टाकलेलं आहे आणि यामध्ये अर्धा चम्मच मोहरी टाकलेली आहे। मोहरी ऑप्शनल आहेत। बारीक चिरलेले 2 कांदे टाकलेले आहेत। मस्त कांदा परतून घ्यायचा। नंतर यामध्ये लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकलेली आहे। 5 ते 6 लसूण पाकळ्या होत्या आणि 3 मिरची घेतलेले होते। 2 टोमॅटो घेतलेले आणि मस्त परतून घ्यायचं। यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चम्मच काश्मीरी लाल तिखट कलर येण्यासाठी, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच काळा मसाला आणि कांदा लसूण मसाला, ज्यामुळे भाजी जी आहेत अतिशय टेस्टला छान होणार, आणि 1 चम्मच मीठ टाकायचं आहे। नंतर हे आपल्याला परतून घ्यायचं आहे पुन्हा, आणि नंतर यामध्ये थोडा अजून मसाला टाकायचा, परत थोडं पाणी टाकायचं आणि जी मुंगवडी होती ती आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहेत। मस्तपैकी या मसाल्यामध्ये मुंगवडी होऊ द्यायची आहेत। साधारण 4 ते 5 मिनिट ही वडी होऊ द्यायची आहे यामध्ये। तर आपण गरम पाणी करून घेतलेलं होतं अगोदर, ते गरम पाणी जे आहे 2 ग्लास पुरेसं आहेत, आणि एवढं पाणी आपण यामध्ये टाकून घेऊयात। तर तुम्हाला पाणी कमी जास्त करायचं असेल तुम्ही करू शकता। मस्तपैकी 5 ते 6 मिनिट वाफेने ही भाजी शिजू द्यायची आहे। तोपर्यंत आपण कोथिंबीर कट करून घेऊयात। तर बघू शकता इथे मी बारीक कोथिंबीर कट करून घेतलेली आहे। तर कोथिंबीर कट केल्यानंतर आपल्याला भाजीमध्ये टाकून घ्यायची आहे। तर बघू शकता मस्त झणझणीत चमचमीत अशी वड्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवलेली आहे। अगदी वेगळी आणि सोपी पद्धत, कुणालाही करता येईल इतकी सोपी पद्धत। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। रोज नवनवीन रेसिपीज असतात, आणि लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी। थँक्यू सो मच।